नमस्कार, हे आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे वार्ड क्रमांक 15चे अध्यक्ष प्रकाश गायकवाड यांच्या एकुलत्या एका मुलाने आणि 7 बहिणींच्या लाडक्या भावाने आत्महत्या केलेली घटना चेंबूरमध्ये घडलेली आहे। दिवंगत आदित्य प्रकाश गायकवाड यास आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी सुमारे 12 संशयित आरोपींवर गोवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे। या प्रकरणी मंगळवारी सायंकाळी मयत आदित्य गायकवाड याचे वडील प्रकाश गायकवाड, आदित्यचे आई, बहिणी व अन्य नातेवाईकांनी चेंबूर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त रामराव टिकळे यांची चेंबूर येथील कार्यालयात भेट घेऊन गुन्हा दाखल असलेल्या आरोपींना आता तात्काळ अटक करून आदित्याला न्याय देण्यात यावा अशी मागणी केली आहे। यावेळी ॲडव्होकेट महेंद्र भिंगारदिवे, युनायटेड रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष भाई तानसेन ननावरे, एकतावादी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष दिलीपदादा जगताप, भीम आर्मी संघटनेचे मुंबई अध्यक्ष अविनाशजी गरुड, सिद्धार्थ मस्के आदी मान्यवर उपस्थित होते। एसीपी रामराव टिकळे यांच्याशी या सर्व मान्यवरांनी व्यापक चर्चा केली। दरम्यान ॲडव्होकेट महेंद्र भिंगारदिवे, मयत आदित्य गायकवाड यांचे वडील प्रकाश गायकवाड, आदित्याच्या बहिणी आणि भीम आर्मीचे मुंबई अध्यक्ष अविनाश गरुड महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलशी बोलताना काय म्हणाले ते आपण या व्हिडिओतून पाहू। नमस्कार, जय भीम। आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा। आपण पाहताय माझ्यासोबत एक ज्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे असं कुटुंब माझ्यासोबत आहे। या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाचे वार्ड अध्यक्ष प्रकाश गायकवाड आणि त्यांचा परिवार या ठिकाणी आहे, त्यांच्या मुली या ठिकाणी आहेत, त्या ठिकाणी त्यांच्या बहिणी आहेत, त्यांच्या आजूबाजूला राहणारे शेजारी महिला या ठिकाणी आहेत आणि विशेष म्हणजे मुंबई हायकोर्टाचे वकील आदरणीय महेंद्र भिंगारदिवे हे सुद्धा आपल्यासोबत आहेत। आपल्या सर्वांना माहिती आहे की चेंबूरमध्ये आनंदनगर या ठिकाणी परवा दिवशी शुक्रवारी आचार्य मराठे कॉलेज समोर एक हृदयद्रावक अशी हृदय पिळवटून टाकणारी दुःखद घटना घडलेली आहे आणि या घटनेबद्दल आपण हे सर्व प्रकरण हाताळणारे ॲडव्होकेट आदरणीय भिंगारदिवे यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत। भिंगारदिवे साहेब, काय सांगाल की या घटनेबद्दल आपण काय सांगाल? घटना थोडक्यात अशी आहे की हे जे आमचे बंधू आहेत यांचं घराचं काम त्या आनंदनगरमध्ये चालू होतं आणि घराचं काम चालू असताना काही घराचे थोडेसे अँगल्स वगैरे पुढे आलेले, ठीक आहे। तर ते अँगल्स पुढे आले कारणाने जे आरोपी सध्या आता याच्यामध्ये आहेत, 12 आरोपी आहेत, तर त्याच्यामधले काही आरोपी जे आहेत तर त्यांनी यांना प्रेशराईज केलं तर ते अँगल वगैरे पुढे आणायचे नाहीत आणि त्यांना कापून वगैरे काढले ते त्यांच्यामध्ये त्यांनी जो काय प्रेशर दिला किंवा दबाव दिला त्या दबावाच्या अनुषंगाने त्यांना प्रेशराईज केलं आणि त्यांनी हे सांगितलं किंवा BMCला आम्ही कंप्लेंट वगैरे करून तुमच्या घरात ओढून शिवीगाळ केली, मारहाण वगैरे हा सगळा प्रकार घडला। प्लस यांच्या घराचे जे काही पत्रे निघालेले ते बाजूच्या घरातले जे गृहस्थ आहेत तर त्यांना त्यांनी विनंती केली होती की घराच्या याच्यावरती आम्ही थोडे दिवस म्हणजे हे काम होईपर्यंत पत्रे ठेवतो म्हणून। तर त्यांनी काय केलं, सुरुवातीला हो म्हणाले आणि नंतरच्या काळामध्ये त्यांच्याकडनं पैसे डिमांड केले, 10-15 हजाराचे त्यांनी डिमांड केलं की मला, आणि त्याच्यावरनं वाद पण झाला। आता हा सगळा प्रकार होत असताना या मुलीला त्यांनी मारहाण वगैरे काय शिवीगाळ वगैरे केली, मारहाण केली आणि त्या अनुषंगाने हिला हॉस्पिटलला घेऊन गेले असताना मग तिचा भाऊ बसलेला होता बाहेर, जो थोडासा हावड्या मनाचा वगैरे आहे आणि तो 7 बहिणीच्या नंतरचा एक भाऊ आहे, म्हणजे टोटल त्या 9 बहिणी होत्या आणि त्याच्यानंतर तो भाऊ होता। तर ॲक्च्युली त्यांच्या 2 बहिणी एक्सपायर झालेल्या, तर त्या 7 बहिणीच्या नंतर तो भाऊ होता आणि त्याने हे सगळं जो प्रकार आहे हॅरॅसमेंट आणि टॉर्चर आहे ते जीवारेशी असं लावून घेतलं त्यांनी आणि
घरामध्ये जाऊन त्यांनी गळफास घेतला. म्हणजे बोलताय का? तर मग त्यांनी तो गळफास लावून घेतला आणि गळफास घातलेली ही घटना जी आहे ती गोवंडी पोलीस स्टेशन कुकरेच्या कंपाऊंडचं जे पोलीस स्टेशन आहे त्याच्या ज्युरिडिक्शनमध्ये आहे. तर काल जाऊन आम्ही तिथे त्यांनी जबाब वगैरे दिला, FIR वगैरे लॉन्च झाली. आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केलं म्हणून सेक्शन 108 BNS आणि इतर जे सेक्शन आहेत ते त्याच्यामध्ये ॲड झालेले आहेत. आता आज आमचं ACP साहेबांबरोबर रामराव साहेब जे आहेत आपले ACP साहेब यांच्याबरोबर आमचं आज डिस्कशन पण झालं. तर त्या अनुषंगाने उद्या ह्या 3 महिलांचं जे घरची मंडळी आहे यांचं स्टेटमेंट होणार आहे आणि त्या अनुषंगाने इतर जे सेक्शन्स आहेत, समजा त्यांनी ते पैसे मागितले वगैरे तर ते एक्स्टॉर्शनचे जे सेक्शन्स आहेत ते त्याच्यामध्ये ॲड होतील. आणि त्यांनी आश्वासन पण दिलेलं आहे की कुठलाही आरोपी आम्ही सोडणार नाही. ते सगळे जेवढे आहेत ते सगळे आरोपी आम्ही अरेस्ट करणार, कोर्टाच्या पुढे घेऊन जाणार. तर त्यांनी तशी खात्री आणि शाश्वती दिली सगळ्यांना आणि त्यांचं माइंड म्हणजे थोडंसं त्यांना एक रिलीफ दिलं की आम्ही कुठल्याही पद्धतीचं लेखुरा ठेवणार नाही, कुणावरती अन्याय होणार नाही अशी आमची भूमिका राहील. आणि आमचा पूर्ण विश्वास आहे की ते पूर्णपणे योग्य सहकार्य करतील आणि आरोपींना वेळेत म्हणजे अरेस्ट वगैरे करून कोर्टापुढे हजर करतील. पोलिसांनी आपल्याला हे सांगितलंय, परंतु आदित्यने ह्या टॉर्चरमुळे ज्यांच्यामुळे आत्महत्या केली त्याच्यानंतर त्या आरोपींवर कारवाई झाली पाहिजे म्हणून पोलीस स्टेशनवर शुक्रवार शनिवार 2 दिवस हे आंदोलन झालं. तरीसुद्धा पोलिसांनी हवी तशी कारवाई केली असं कुटुंबाचं म्हणणं आहे. आता जर आपण बघायला गेलो तर सेक्शन 108 हा जो सेक्शन आहे याच्यामध्ये 10 वर्षापेक्षा पुढची सजा आहे, ठीक आहे ना. आणि अबॅक्ट टू सुसाईड हा सिरियस ऑफेन्स आहे, कॉग्निझेबल ऑफेन्स आहे. आणि ह्या सेक्शनमध्ये इमिडिएटली FIR रजिस्टर झाल्यानंतर अरेस्ट करणं गरजेचं आहे. 7 वर्षाच्या खाली जर असेल तर नोटीस देऊन त्यांना बोलवलं जातं किंवा ऑनरेबल सुप्रीम कोर्टाच्या तशा गाईडलाईन्स आहेत की 7 वर्षाच्या खालचे ज्या असतील म्हणजे तोपर्यंत ज्या सेक्शन्समध्ये सजा लागते तर त्यांना नोटीस देऊन तुम्ही हे करू शकता, समज बोलवून त्यांचं काय स्टेटमेंट वगैरे घेऊ शकता. पण 10 वर्षाचे असेल तर स्टेटमेंट म्हणजे नोटीस देण्याची पण गरज तिथे भासत नाही. दिला असेल ठीक आहे, नो इश्यू. पण आता त्यांना अरेस्ट करणं गरजेचं आहे कारण ग्राउंड जो आहे तो FIR केला हाच एक ग्राउंड आहे. वारंवार पोलीस आम्हाला सांगते की आता यांना सर्वांना सांगते की आमच्याकडे ग्राउंड नाही, आम्हाला ग्राउंड पाहिजे, हे पाहिजे. आता FIR झालं म्हणजे हाच एक मोठा ग्राउंड झाला की त्याच्या विरोधात तो पुरावा आहे आणि त्याच अनुषंगाने अरेस्ट करून कोर्टाच्या पुढे द्यायचं असतं. इमिडिएटली अरेस्ट केलं आणि कोर्ट कधीच विचारत नाही की तुमचं काय एव्हिडन्स आहे आणि कशाबद्दल आहे. ह्या इनिशियल स्टेजला फक्त बेल आणि जेल म्हणजे समजलं ना, रिलेटेड टू बेल आणि पोलीस कस्टडी एवढाच विषय चालतो. पुरावे वगैरे हा सगळा जो पार्ट येतो इट इज अ पार्ट ऑफ इन्व्हेस्टिगेशन. ते लेटर ऑन तुम्ही ॲड करून ते कोर्टाला देऊ शकता, काय असेल ते सांगू शकता. आत्ताच्या घडीला हे सगळं कधीच काही गरज नाही आहे आणि हे सगळे पळवाट आहे थोडक्यात. म्हणजे कुठेतरी जे निदर्शनात येते किंवा आरोपींना कुठेतरी प्रोटेक्ट केलं जातं. असं आरोपींना वाचवण्याचा एक थोडंसं म्हणजे कल दिसतोय मला. म्हणजे किती आरोपींवर 12 आरोपी आहेत टोटल. एक मुंबई हायकोर्टाचे वकील म्हणून या आरोपींना किती दिवसापर्यंत अटक होईल असं आपल्याला वाटतं? नाही, अटक करताना मी सांगितलं ना इमिडिएटली अटक व्हायलाच हवी होती. आता हे यांच्याकडनं लेखूनच आहेत किंवा ते अटक करत नाही आहेत. आता इमिडिएट आता उद्या यांच्या या 4 लोकांच्या यांच्या घरातल्या मेंबरचे जे काय आहेत त्यांचे जबाब घेतल्यानंतर जर त्यांनी अटक नाही केली तर पुढची आपली कायदेशीर काय असेल स्टेप ती आपण घेऊच निश्चितपणे. आपण त्याच्यामध्ये काही लेखूनच ठेवणार नाही. वकील साहेब यांनी कशा पद्धतीनं पोलिसांची प्रक्रिया काय तपास चालू आहे त्याबद्दल त्यांनी सांगितले. गोवंडी पोलिसांचा तपाससुद्धा संत गतीनं चालू आहे असं या कुटुंबाचं म्हणणं आहे. आणि एका बाजूला पोलीस आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत असं एकंदरीत दिसतंय. आपल्यासोबत दिवंगत आदित्य गायकवाड याचे वडील आहेत. ते सामाजिक आंबेडकरी चळवळीमध्ये अनेक वर्ष काम करत आहेत. बाबा काय सांगाल की या सगळ्या घटनेबद्दल? आमचं राहतं घर होतं आणि ते बऱ्याच दिवसापासून मोडकळीस आलं होतं. तर वरच्या याच्यावर आम्ही माळा काढायचं ठरवलं होतं. माळा काढायचं ह्या लोकांनी जवळजवळ 4 ते 5 दिवसापासून आम्हाला एवढं टॉर्चर केलं की इकडून हे करायचं नाही, इकडून काही करायचं नाही, इथं सामान ठेवायचं नाही आणि असा त्रास देऊन तरी पण आम्ही आमच्या घराला काहीतरी एक कालबोट लावू नये घराचं काम आहे म्हणून आम्ही त्यांना कमल महादेव गायकवाड आहे, विमल भालेराव आणि ते संजय मुग्दल आणि ते विजय मुग्दल आणि मंगल मुग्दल आणि आपलं हे रामचंद्र मुग्दल आणि हे मेन आरोपी आहेत. आणि यांनी काय केलं की मी त्यांना सांगितलं की जे बी काय बाबा असेल मी तुमचं देणार
पण आता नाही, कमीत कमी 10 तारखेला पगार होऊ द्या, मग माझ्या मुलीला मी देणार. परंतु त्यांनी हो म्हणायचं आणि एकाला लावून द्यायचं आणि सतत त्यांनी मग असं 4 दिवस आमच्याशी भांडण काढलं. 28 तारखेपासून 28, 29, 30 आणि 31ला हा प्रकार शेवटला घडला. आणि त्यांना सांगितलं की बाबा हे आमचं घराचं काम आहे, अडथळा येऊ नये म्हणून तुमचे काय पैसे असतील. कारण त्यांच्या घरावर आम्ही पत्र ठेवून असं खोलून तर त्यांनी 10,000ची मागणी केली. तरी मुलगी बोलली आमची की बाबा माझं पेमेंट झालं तर देऊ, परंतु सगळे भांडवल. पण शेवटला त्यांनी शिव्या गाळ्या केल्या आणि मग आमच्या मुलीला टेन्शन झालं आणि टेन्शनहून तिची BP लो झाली आणि आम्ही 3-4 जण घरातले मेंबर हॉस्पिटलला त्याला घेऊन गेले आणि घरी मग कोणच नव्हतं, ते मुलगा होता. नंतर मुलाला येऊन त्या 4-5-7 लोकांनी एवढं टॉर्चर केलं की त्याला घाण एवढ्या शिव्या द्यायला. त्याची बहिणी अशा आहेत, त्याच्या बहिणी तसा बाप लीडर आहे, याच्या त्याचा हे करतो असं करून त्यांनी शेवटी त्यांनी म्हणला आत्महत्याला तो प्रवृत्त केलं. आणि माझा मुलगा ह्या कमल महादेव गायकवाड आणि इमल भालेराव आणि रामचंद्र भालेराव आणि विजय मुगदुल टोटल हे 12 आरोपी आहेत. या 12 आरोपीला शासन झालं पाहिजे आणि मला न्याय मिळाला पाहिजे एवढी माझी पोलीस स्टेशनला कळकळीची विनंती. माझ्या कुटुंबाचा मला न्याय मिळावा. मला 7 मुलीच्या नंतर माझा मुलगा होता, 19 वर्षाचा होता आणि मुलगा चांगला होता. एवढंच माझी विनंती की आम्हाला न्याय द्या. बहिणीनंतर आमचा तुकडा गेला, आम्हाला तुकडा बोलत नव्हतं काय, त्याला मेंटली टॉर्चर केले त्या लोकांनी. तर आपण हा आक्रोश पाहताय. आपल्या सोबत भीम आर्मीचे मुंबई प्रदेश अध्यक्ष आमचे मित्र अविनाशजी गरुड आहेत. ते सुद्धा या सगळ्या अन्यायाच्या विरोधात, या सगळ्या लढाईमध्ये या कुटुंबाच्या सोबत आहेत. जी दादागिरी तिथे चालते की त्यांच्यावरती एक केस नाही आहे, त्यांच्यावर अशा भरपूर केसेस आहेत ज्यांनी की आता ACP साहेबांना आम्ही सांगितलं आहेत की त्यांचा रेकॉर्ड काढून तुम्ही त्यांना शहानिशा त्याची करू शकता. एवढंच बोलून मी सर्व यांना आम्ही गायकवाडपूरच्या सोबत आम्ही सर्व आहेत तिथे आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम आम्ही करणार आहे. आणि शेवटपर्यंत आम्ही जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत खंबीरपणे उभा आहे. जय. हे सगळं आपण दृश्य बघितलं. या ठिकाणी आदित्य गायकवाड यांचे वडील बोलले, त्यांची आदित्याची आई आहे, आदित्याच्या बहिणी आहेत, काकी आहे या ठिकाणी. आणि मी आपल्याला सांगेन की आदित्य हा 7, 8, 9 बहिणींचा काही भाऊ होता. 7 बहिणींचा भाऊ, एकटा एक मुलगा, अशा पद्धतीनं ज्या गुंडाने टॉर्चर केलं आणि त्याला स्वतःला त्याच्या मनाला लागलं आणि त्याला आपलं जीवन गळफास घेऊन संपवावं लागलं. त्यांच्या बहिणीला आपण विचारू की या सगळ्या घटनेबद्दल तू काय सांगणार यात आणि काय बोलणार. तर आमचं राहतं घर मोडकळीस आलं होतं आणि घर बांधायला काढलं. तर त्यानंतर जे रामचंद्र मुगदर आहेत त्यांनी पैसे 10,000ची मागणी केली आणि त्यांचा मुलगा संजय मुगदर, विजय मुगदर यांनी इंगल तोडू, भीता तोडू, पैसे नाही दिले तर तुम्हाला कुठे पण नेऊ, काही पण करू अशी धमकी दिली. त्यांच्यासोबत त्यांची मावशी विमल भालेराव, कमल गायकवाड ह्या सगळ्यांनी त्यांना साथ दिला, त्यांना सपोर्ट केला आणि ते सगळे माझ्या अंगावरती मारायला आले आणि मला अचानकच चक्कर आली आणि आम्ही सगळे हॉस्पिटलमध्ये गेलो आणि माझा भाऊ एकटाच घरी होता. आम्ही गेल्यानंतर या संधीचा मोका साधून त्यांनी परत आमच्या घरावरती येऊन माझ्या भावाला शिवीगाळ दिली. तुझ्या बहिणी ते झोपून पैसे आणले, तिथे झोपून पैसे आणले, असं घर बांधते, तसं घर बांधते, काय केलं आणि त्याला हे सगळं सहन झालं नाही. आणि आदित्य आमची खूप इज्जत करत होता. आदित्य खूप भाडवा असल्यामुळे आदित्याने घर घेतली. नमस्कार, ही आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा.